11:42 मला लिहावंसं का वाटलं असा अनेकांनी मला प्रश्न केला. आणि त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये पेपरमध्ये रोजच्या दैनिकामध्ये वाचायला मिळायचं की तरुणाने आत्महत्या केली, तरुणीने आत्महत्या केली, असं केलं, तमुक झालं, तमुक झालं. आत्महत्याचं प्रस्ताव हे तरुण वर्गामध्ये एवढं वाढल्याचं माझ्या निदर्शनास आलं. ही मुलं आत्महत्या का करतात याचा सगळा धांडोळा मी घेतला. त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं की पालकांच्या या मुलांबद्दलच्या अपेक्षा खूप वाढल्यात आणि शिक्षणाशिवाय दुसरं काहीच आपल्या आयुष्यात नाही असं एक त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. आणि शिक्षण घेताना तुम्ही प्रचंड मोठं प्रावीण्य मिळवलं पाहिजे, म्हणजे मेरिट मिळवाच पाहिजे, तरच तुम्हाला समोर ताट वाढून ठेवलेलं आहे, अशा प्रकारची त्यांची एक समजूत करून दिलेली आहे. आणि थोडा जरी तो खालीवर झाला त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये वगैरे की एक प्रकारचं दडपण त्याच्यावर यायला सुरुवात होतं आणि त्यातनंच ती फ्रस्ट्रेशन नावाची जी मनोअवस्था आहे ती सुरुवात होते. आणि होतं काय की तो आत्महत्या करतो आणि स्वतःला संपवतो, पण त्या निमित्ताने अनेक प्रश्न वाढून तो जातो हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही. ॲक्च्युली अनेक आपण पाहतो की अनेक नापास झालेली किंवा कमी शिकलेली माणसंसुद्धा खूप मोठी झालीत. ह्या गोष्टीचा विचारच आपण करत नाही आहोत. आपण एक चाकोरीबद्ध जीवन जगतोय का आपल्या पाल्याचं किंवा आपल्या पालकांचं, असं मला ते जाणवायला लागलं. आणि त्यानिमित्ताने मग मी काय केलं की एक माझ्या कॉलनीमध्येच माझ्या शेजारचा एक मुलगा होता, त्या मुलाकडनं मी ऐकलं की त्याच्या मुलाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे सेकंड इयरला असताना त्याला एका विषयामध्ये खूपच कमी मार्क पडले, म्हणजे थोडक्यात तो नापास झाला. आणि आत्तापर्यंत तो जर छान मेरिट होता आणि एकदम नापास झाला, त्याला तो धक्का सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या केली. पण त्या निमित्तानं त्याचं घर सगळं हादरलं होतं, त्याचे आई वडील बहीण भाऊ जे हादरले होते आणि एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली होती. त्या पोकळीने कॉलनीतला असल्यामुळे आम्हीही अस्वस्थ झालो होतो. आणि त्यातनं लक्षात आलं की यार काहीतरी आपण हे केलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगानं मग मी 11:42ला हात लावला की 11:42मध्ये मला संदेश हाच द्यायचा आहे की तुम्ही स्वतःला संपून टाकण्यामुळं तुमचे प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही जिद्दीने आत्मविश्वासाने त्या एखाद्या ध्येयाच्या मागं लागलं पाहिजे. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हणजे पूर्ण करायची, पण ती अशी डोक्यावर ओझं घेऊन ती पूर्ण होत नसते, तर त्याचं एक टप्प्याटप्प्याने पूर्ण होते असं एक दाखवायचं चित्र. आणि आयुष्य हे खूप अनमोल आहे, अमूल्य आहे, हा एक संदेश तरुण वर्गामध्ये, विशेषतः तरुण वर्गामध्ये जायला पाहिजे होता. आणि हे करताना संहिता लिहिताना माझ्या डोक्यात हेच होतं की याचे मॅक्झिमम प्रयोग, जास्तीत जास्त प्रयोग हे तरुण मुलांनी केले पाहिजेत. आणि तरुण मुलांनी करून तरुण मुलांमध्येच ते जास्तीत जास्त त्याचे प्रयोग झाले पाहिजेत. म्हणजे प्रेक्षकसुद्धा तरुण वर्गच असला पाहिजे, तर या लिखाणाचं सार्थक होईल असं मला त्या काळात वाटत होतं. आणि निलेश सराफने आणि त्याच्या ग्रुपने ते खूप छान केलं की खरा जो स्पर्श झाला या संहितेला तो एका बेळगाव की बेंगलोरच्या एकांक स्पर्धा असतात मराठी, तिथं झाला. तिथं त्या स्क्रिप्टचं संहितेचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र निलेशने ते हातात घेतलं आणि अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग केले आणि खूप खूप छान प्रयोग केले. आणि तो संदेश पोचवतो, एक प्रकारची चळवळ तो उभा करतोय, ती नाट्य चळवळाच्या माध्यमातून ही सामाजिक चळवळ तो उभा करतोय, याचा मला मनस्वी आनंद वाटतो. त्याच्या टीमला आणि निलेश सराफला माझ्या खूप खूप लेखक म्हणून शुभेच्छा. आणि त्याच्यासाठी मी अजूनही काही छान लिहीन आणि त्यांनी प्रयोग करावेत ही त्याच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद.